लहानपणी कोणी विचारलं की काय होणार मोठ्यापणी, ते म्हटलं डॉक्टर होणार. आणि 7वीचे मार्क बघून आई वडिलांची आशा संपली आणि माझी आशा संपली. सायन्सचे मार्क. गिरीश सर म्हणाले ते तंतोतंत खरं आहे. हा सिनेमा कसा घडला, कशी सुरुवात झाली आणि आज रिलीजला पोहोचलाय हे खरंच आम्हाला कळलं नाही. जनरली कसं असतं, आम्ही कलाकार जेव्हा एखादा सिनेमा करतो तेव्हा लेखक स्क्रिप्ट घेऊन येतो, दिग्दर्शक नरेशन करतो आणि मग शेड्यूल ठरतं की 30 दिवसांनी 1 महिन्यानी ह्याचं शूटिंग करायचं. 1 महिन्याभरात शूटिंग होतं, त्याच्यानंतर पोस्ट प्रोडक्शन होतं आणि पुढच्या 6 महिन्यात सिनेमा रिलीज होतो. पण असा हा सिनेमा झाला नाही, कारण हा खरंच नॉर्मल सिनेमासारखा सिनेमा नाही आणि हा खरंच फक्त डॉक्टर रामाणी यांच्या आणि मिसेस रामाणी यांच्या पुण्याईनेच सिनेमा तयार झालाय. आज खरंच आता इथे बसल्यानंतर सगळ्या गोष्टी आठवत होतो एक. लहानपणी सुरुवातीला जेव्हा आई वडील घडवत असतात तेव्हा एक सगळ्यांची स्वप्न असतात, त्या बेसिक पहिली स्वप्न असतात डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचं. म्हणजे आमच्या काळात तरी ती होती, आता बदललेली आहे प्रत्येकाची स्वप्न. तसं मलाही माझ्या लहानपणी कोणी विचारलं की काय होणार मोठ्यापणी, ते म्हटलं डॉक्टर होणार. आणि 7वीचे मार्क बघून आई वडिलांची आशा संपली आणि माझी आशा संपली. सायन्सचे मार्क बघून हा आयुष्यात डॉक्टर काहीच होऊ शकत नाही, कंपाऊंडर नाही होऊ शकत, काही नाही होऊ शकत. सो माझं तिथेच खरं तर डोक्यातही कधी नव्हतं की डॉक्टरचा एप्रिल कधी मी अंगावर घालीन. आणि माझ्या नशिबाने माझ्या काहीतरी पुण्य केलं असेल मी की एवढी मोठी इतकी महत्वाची भूमिका मला साकारायला मिळाली. हे माझ्या मते माझ्या आई वडिलांचं पुण्य असेल किंवा त्यांची खरंच मनापासून इच्छा असेल, ती अशा पद्धतीने पूर्ण झाली. आणि आज खरंच ते असते तर त्यांना एक वेगळा आनंद झाला असता. पण खरंच मी सांगतो, मी म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने डॉक्टरांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, त्यांची पुस्तकं वाचली, त्यांच्या बरोबर गप्पा मारल्या आणि मला असं वाटतं त्यांचं जे कार्य आहे हे कार्य साकारण्याची हिंमत तर नाही माझ्यात. मी तेव्हाच खचलो होतो खरं तर, हे कसं काय म्हणजे पडद्यावरती साकारायचं. पण त्यांचं जे कार्य त्याचा 1% जरी मी करू शकलो असेल तरी मला वाटतं की मी यशस्वी झालो असेल, कारण इतकं खरंच मोठं कार्य आहे त्यांचं. आणि त्यांच्यासाठी मला असं वाटतं ते आत्ताही इतके ऍक्टिव्ह आहेत या वयातही. त्यांनी जवळजवळ 100 मॅरेथॉन धावलेले आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांचं जे काही सोशल सर्व्हिसचं काम आहे, त्यांची जी काही एनर्जी आहे ही, म्हणजे मला असं वाटतं 100 सिनेमे कमी पडतील, कारण खरंच त्यांचा प्रत्येक दिवस हा एका सिनेमासारखा असतो. त्यांचं जी काही दिनचर्या असते, म्हणजे त्यातला एक सीन तर मला अजूनही आठवतोय फिल्म मधला की ते एअरपोर्टला होते. म्हणजे त्या काळात, सुरुवातीच्या काळात जेव्हा एअरपोर्टवरती कधीतरी फ्लाईट लेट झालं की आपण काय करतो, आपण शिवाय घालतो, अरे यार फ्लाईट लेट झालं, माझं काम होतं. डॉक्टर तेव्हा विमानतळावरती व्यायाम सुद्धा त्यांनी केलाय, सूर्यनमस्कार घातलेले आहेत, कारण त्यांची ती वेळ होती व्यायामाची, म्हणून ते त्यांनी व्यायाम तिथे करायचे. सो त्यांच्याबद्दल मी काय बोलू आणि काय नाही असं होतं, आणि त्यांच्या अनुभवांबद्दल कितीही बोललो तरी ते कमी असेल. सो थँक्यू सो मच. तुमचे मनापासून आभार आणि संपूर्ण टीमचे आभार. कारण खरंच गिरीश सर होते म्हणून मला असं वाटतंय की प्रत्येक पडावावरती त्यांनी आम्हाला कुठेतरी एनकरेजमेंट दिली की नाही, आपल्याला सिनेमा कम्प्लीट करायचा आहे. आपल्याला खूप अडचणी आल्या आणि खरंच ही संघर्षाची आणि जिद्दीची फिल्म आहे. आम्ही सगळ्यांनी टीम वर्क म्हणून आम्ही खरंच खूप कमी ह्याच्यात आमचा सहभाग असेल, तेवढा सहभाग गिरीशचा आहे, प्रशांतचा आहे, गणेशचा आहे आय थिंक, आणि डॉक्टरांचा अर्थात आहे. सो मनापासनं, अगदी मनापासनं तुम्हाला आभार मानतो मी की तुमच्यामुळे खरंच मला ही संधी दिली, त्याबद्दल खरंच मनापासून आभार. थँक्यू गिरीश, थँक्यू. तुम्ही शब्द गिरीश सर म्हणाले त्याप्रमाणे कार्मिक कनेक्शन जी काही आहेत तर ती निश्चितच कुठेतरी असतील. या प्रत्येक जर तुम्ही या भूमिकेत दिसता आहात त्याच्या मागे